राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मेळघाटातील धारणी तालुक्याचा दौरा करून प्रत्यक्ष अंगणवाड्या आणि पोषण पुनर्वसन केंद्रांची पाहणी केली। प्रत्येक अंगणवाडीत 20 मीटर बसवण्यासोबतच सिझेरियन प्रसूतींच्या वाढत्या प्रमाणावर अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत। मेळघाटातील कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरिता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी धारणी तालुक्यात थेट मैदानात उतरून पाहणी केली। धुळघाट रोड, भोकरबर्डी, कडमखार, लौदा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देत त्यांनी बालके, पालक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांशी थेट संवाद साधला। धारणी येथील पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजेच NRCची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात कुपोषण आणि बालमृत्यूबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली। आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे कुपोषण कमी झाल्याबद्दल मंत्री तटकरे यांनी समाधान व्यक्त केलेत। मात्र उर्वरित बालकांकरिता अधिक समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिलेत। या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला। राज्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्राला आता स्वतंत्र 20 मीटर उपलब्ध करून दिले जाणार आहे। अंगणवाड्यांमधील कामकाज सुरळीत चालण्याकरिता नियमित वीज पुरवठा आवश्यक असल्याचे सांगत या विजेचे बिल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। याकरिता गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित आदेश देण्याचेही स्पष्ट केलेत। याशिवाय मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेबाबत बोलताना गेल्या 3 वर्षात सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण अचानक का वाढले असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पूर्वी सामान्य होणाऱ्या प्रसूती आता सिझेरियन का होत आहेत याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत। 10 पॅरामीटरवरच त्यांनी काम करायचे। त्याच्यामध्ये चाइल्ड मॅरेज असेल, शाळाबाह्य मुलींची संख्या कमी झाली पाहिजे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढली पाहिजे, ह्या सगळ्या डोमेस्टिक अब्युजेस, हे असे 10 पॅरामीटरच त्यांना दिलेले आहेत। ती समिती फॉर्म झाल्यानंतर त्यांना आपण तेवढ्या ह्याच्यासाठी ट्रेन करायचे एक, आणि जे समितीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ, नंतर मग इथले जे THO असतील ते, त्याच्यानंतर महिला बाल विकासचे जे अधिकारी असतील, CDPOs आहेत, यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स प्रत्येक समितीकडे असले पाहिजे आणि जिम्मेवारी, जेणेकरून त्या समितीला ज्या वेळेला वाटेल तिचे अध्यक्ष किंवा सदस्य कोणी डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला, संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्याला ते कम्युनिकेट करू शकते, तरच ती कमिटी इफेक्टिव्ह होऊ शकेल। हे आपल्याला प्रायोरिटीने ते करायचंय।